नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी बाहेर येताना बघायला मिळत आहे. तसेच नाराजीची खदखद देखील व्यक्त केली जाते. नुकतेच महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी साकूर गटामध्ये झंझावाती दौरा केलाय. या दौऱ्यामध्ये कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा विविध गावांमध्ये भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आलाय. मात्र या दौऱ्यामध्ये हिवरगाव पठार येथील सभेमध्ये काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र गोसावी यांनी जोरदार भाषण करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यावेळी 40 वर्षात जे मिळायला हवं होतं ते 8 महिन्यात आमदार खताळ यांनी करून दाखवल्याचं राजेंद्र गोसावी यांनी भाषणातून सांगितलंय. दरम्यान आमदार अमोल खताळ यांच्या या दौऱ्यातील राजेंद्र गोसावी यांचं भाषण चांगलंच चर्चेत आलंय. यावेळी राजेंद्र गोसावी यांनी भाषणातून काय म्हटलंय बघूयात. आणि म्हणून मला बोलायची वेळ आली. पण साहेब, मला आता खाडेपाटलांनी सांगितलंय की बस सेवा चालू करायची. आमच्याकडे बस सेवा आहे, परंतु पारनेर डेपोची. सकाळी मुलींना 8 वाजता शाळा आहे आणि मला 6:30 वाजता इथं पाठीवर यावं लागतं आणि मला इथून यायचंय. तुम्ही जो रस्ता मंजूर केलाय ना, तो इथून 4.5 किलोमीटर आहे आणि गावामधून मला 6:30 वाजता इथं यावंच लागतंय. आता माझे मित्र करीम सय्यद आहे, त्यांनाही ती स्थिती होती, परंतु त्यांची मुलगी बाहेर गेली. पण आम्हाला संगमनेर डेपोची गाडी जर दिली, कारण मुली जर 1.5 तास जर साकूरमध्ये बसवायच्या तर त्या बसवायच्या कुठं? 6:30 तर काय समजा शाळा चालू होत नाही. म्हणून फक्त आमचा शाळेचा प्रश्न जो आहे बसचा, तो तुम्ही तेवढा एक मार्गी लावायचा आहे. आणि आता खाडेपाटलांनी सांगितलंय, सत्य परिस्थिती अशी आहे की 7 किलोमीटरवर इतकं पाणी जातंय की आम्हाला ते फक्त पाहायलाच. आतापर्यंत 40 वर्ष मी अनुभव घेतला. मी काँग्रेसचा एकदम निष्ठावंत कार्यकर्ता 40 वर्षापासून. सांगायला नाही, घाबरत नाही, पण 40 वर्षापासून एकदम निष्ठेने काम केलं. पण साहेब, तुम्ही 8 महिन्यामध्ये मला जी रस्त्याची अडचण होती ना, ती अडचण 8 महिन्यात तुम्ही भरवली. असंच कार्य तुम्ही या ठिकाणी करत जा आणि इथून पुढे आपणही पण असं जागृत व्हा की जो करीन काम त्याला द्यायचं दाम, या नीतीने आपण या ठिकाणी चाललं पाहिजे. म्हणून बोलण्याच्या योगाने या ठिकाणी मी काय जास्त मला बोलता येत आहे, पण आपल्याला काय कोणावर टीका करायची नाही. आपण त्या पक्षात आपण सगळं 25 वर्ष 40 वर्ष माझं 43 वर्ष वय. मी 40 वर्ष एकदम निष्ठेने काम केलं, परंतु त्याचा मेवा काहीच नाही भेटला. फक्त ना आलो सत्रांच्या उचलला एवढंच झालं. म्हणून फक्त पोरांनो, तरुण वर्ग जो काही करीन ते आपण सर्वांनीच करायचंय एवढंच बोलतो आणि भाऊ थांबतो. धन्यवाद. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, हिवरगाव पठार. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.